सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही महिन्यांपूर्वी सिंगापूर, थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण आढळले. आता आपल्या देशामध्ये देखील काही करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळं पुन्हा करोनाची लाट आलेली आहे का, हा साथरोग पुन्हा सुरू झालेला आहे का, अशी एक भीती निर्माण होते आहे. या पार्श्वभूमीवर साथरोग म्हणजे काय, त्याच्या काय उपाययोजना आहेत आणि त्या संदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे माजी सहाय्यक संचालक डॉक्टर प्रदीप आवटे हे आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. प्रदीप आवटे सर हे स्वतः लेखक देखील आहेत आणि या विषयातले तज्ज्ञ आहेत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. करोनाच्या काळामध्ये तुम्ही साथरोग सर्वेक्षण अधिकारी म्हणून खूप महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी केली. तर आता पुन्हा अशी भीती निर्माण वाटायला लागलेली आहे की बा करोना पुन्हा येतो आहे का, आणि साथरोग म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय करता येईल? दोन प्रश्न आहेत. एक तर करोना पुन्हा येतो आहे का, तर खरं म्हणजे करोना आहेच आहे आपल्याकडं. आता फक्त तो जेव्हा त्याला हवामान थोडंसं पोषक असेल, ॲक्टिवेट होतं, तेव्हा तो थोडंसं डोकं वर काढणार आहे. जसं आपण स्वाईन फ्लूच्या बाबतीत बघितलेलं आहे की स्वाईन फ्लू पण मध्येच पावसाळ्यामध्ये कधी हिवाळ्यामध्ये थोडेसे रुग्ण वाढताना दिसतात. तर त्याच्यामुळं कोविड म्हणा किंवा करोना म्हणा हाही आपल्याकडं आहेच आहे. आता साथरोगाचं वैशिष्ट्य काय की साथरोग याचा अर्थ असा की ज्या रोगाची साथ येऊ शकते असा रोग. मग साथ कधी येऊ शकते, जेव्हा एखादा आजार हा एका व्यक्तीपासून, एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होऊ शकतो, त्याला आपण साथीचा आजार म्हणतो. जसं की मला डायबिटीज झाला आहे म्हणून तुम्हाला डायबिटीज होणार नाही, लागण होणार नाही, अजिबात होणार नाही. तर हा साथीचा आजार नाही आहे. परंतु हे मात्र जे आहे त्याला आपण म्हणतो की संसर्गजन्य आजार, म्हणजे तुम्ही माझ्या संपर्कात आल्यामुळे तुम्हाला होऊ शकतात ते साथीचे आजार. आणि म्हणून त्यांची भीती अशी असते की ते वेगाने पसरतात. विशेषतः आपल्याकडं जे आता वाढतं शहरीकरण, लोकसंख्येची दाटी जी वाढते आहे, घनता जी वाढते आहे, त्याच्यामुळं साथीचे आजार हे वेगात पसरतात आणि ते अल्प काळामध्ये वेगात पसरतात. त्याच्यामुळं त्यांना नियंत्रणामध्ये ठेवणं ही नेहमीच एक मोठं आव्हान असतं आरोग्यासमोरचं, आणि म्हणून त्याची काळजी ही आपल्याला विशेष करून जास्त वाटते. अच्छा. नाही, पण आता ह्या करोनाची जेव्हा लाट आली तेव्हा, आणि सर्वसाधारणपणे असं देखील पाहिलं जातं की साथरोग झालेल्या माणसांच्या संपर्कात काही लोक येतात परंतु त्यांना काहीच होत नाही. तर हा फरक कसा काय, म्हणजे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून आहे काय? स्वाभाविकपणे आपण नेहमी साथरोगाच्या अनुषंगानं एक त्रिकूट आहे की ज्याच्यामध्ये तो सूक्ष्मजीव ज्याच्यामुळं हा आजार होतो तो, ज्याला होतो तो माणूस, आणि आपल्या भोवतीचा परिसर किंवा ज्याला आपण पर्यावरण म्हणू, हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या तीन घटकामधली जी एक आंतरक्रिया आहे त्यातून हा आजार किती वेगामध्ये पसरणार, तो कुणाला होणार हे ठरतं. त्याच्यामुळं मुळामध्ये जसं आपण पाहतो की तो मुळात सूक्ष्मजीव तो बदलणं असं पण काही वेळा होतं. आपण बघतो ना की नवा व्हेरियंट आला म्हणजे त्या एजंटमध्ये बदल झाला. दुसरा जो तो होस्ट म्हणजे माणूस, माणसाची परिस्थिती चांगली आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे गेला तरी सुद्धा त्याला पूर्वी तो आजार झालेला आहे किंवा त्याने लसीकरण झालेलं त्याचं, तर त्याला काही होणार नाही. पण ते जर लसीकरण न झालेला किंवा ज्याची इम्युनिटी कमी आहे काही कारणामुळं, ज्याला काही औषधं चालू आहेत की ज्याच्यामुळे त्याची इम्युनिटी कमी झालेली आहे, अशा माणसामध्ये जर तो केला तर त्याला आजार होणार. त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर पण ते अवलंबून आहे. तुमच्या भोवतीचं जे पर्यावरण आहे, आपण जे आता ऐकतोय की वातावरणातील बदल, क्लायमेट चेंज, वायू प्रदूषण, या सगळ्याचा देखील परिणाम
एकूण साथरोगाच्या प्रसारावर होत असतो. त्याच्यामुळे तिन्ही घटक त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. अच्छा, तरी पण प्रमुख कारणं काय आहे हे रोग पसरण्याचे? आता आपण जर पाहिलं तर साथीचे आजार जे पसरतात त्याचे आपण साधारणपणे वर्गीकरण जे करतो ते 4 गटामध्ये करतो. एक जो पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जलजन्य आजार, ज्याला आपण पाण्यापासून होणारे आजार असं म्हणतो. आपल्याकडचे बहुतेक आजार, साथीचे आजार जे आहेत ते पाण्याच्या वाटेनं आपल्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामध्ये आपण पाहतो की अतिसार किंवा डायरिया, डिसेंट्री, कोलायटिस, गॅस्ट्रो, इव्हन अगदी पोलिओ किंवा टायफॉइड सारखा जो आजार आहे ज्याला आपण विषमज्वर म्हणतो, दूषित पाण्यामुळे होणारी कावीळ असेल, तर यासारखे जे आजार आहेत ते मुख्यत्वे पाण्यामुळे होतात. आता अप्रत्यक्षपणे पाण्यामुळे होणारे पण काही आजार आहेत, जसं की आपल्याकडे विशेषतः कोकणामध्ये लेप्टोस्पायरोसिस, म्हणजे भात शेती किंवा याच्या जे पाणी साचलेलं असतं, पावसाचं पाणी साचतं अनेकदा, त्याच्यामध्ये उंदराचं मूत्र किंवा इतर काही जनावरांचं मूत्र मिसळलं तर त्या मूत्रामध्ये जो लेप्टोस्पायरा नावाचा जीवाणू आहे तो तुम्ही त्यातनं अनवाणी पायात चाललाय त्या पाण्यातून, स्वाभाविकपणे तो त्या जखमेतून किंवा याच्यातून तो तुमच्या शरीरामध्ये शिरतो आणि तुम्हाला तो आजार होतो. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाण्याद्वारे पसरणारे आजार हा एक गट झाला, जलजन्य. पण दुसरा जो गट आहे महत्त्वाचा तो आहे कीटकजन्य आजार. म्हणजे विशेषतः यातला सगळ्यात महत्त्वाचा जो कीटक आहे तो आहे मॉस्किटो, म्हणजे डास. तर डासामुळे होणारे जे आजार आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, हिवताप किंवा मलेरिया आहे, सध्या आहे मलेरिया आणि डेंग्यूचे, जपानी मेंदूज्वर आहे, किंवा काही भागामध्ये आपल्याकडं विदर्भातल्या किंवा अगदी आपल्या ठाणे पालघर भागामध्ये असणारा हत्तीरोगासारखा जो आजार आहे. तर हे सगळे आजार जे आहेत ते मुख्यत्वे डासामुळे पसरणारे आहेत. त्याच्याशिवाय इतरही कीटक काही वेळा एखादा आजार पसरू शकतात. त्यातला जसं आपल्याकडं सिंधुदुर्ग भागामध्ये आढळणारा माकड ताप किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये KFD म्हणतो, कॅशनूर फॉरेस्ट डिसीज, किंवा दुसरा जो आजार आहे त्याला नाव आहे स्क्रब टायपस किंवा ज्याला आपण म्हणतो गोचिड ताप, तर तोही काही भागामध्ये आढळतो. याचे कीटक वेगळे आहेत. म्हणजे जनावरांच्या अंगावर जे गोचिड बसतात त्याचे वेगळे कीटक आहेत, पण ते म्हणजे वेगवेगळ्या कीटकांच्या मार्फत असे आजार होतात. हा दुसऱ्या प्रकारचा आजार आहे. तिसरा जो गट आपण नेहमी म्हणतो की लसीकरणामुळे टाळता येणारे आजार जे आहेत त्यांचा एक गट आहे. म्हणजे आपल्याकडं अगदी TB पासून ते गोवरपर्यंत, जसं मी मगाशी म्हटलं पोलिओ आहे, तर यासारख्या खूप आजारांवर खूप चांगली लसीकरण आहे. परंतु तरीसुद्धा ते लसीकरणाचं प्रमाण कमी झाल्यामुळं किंवा काही लोकांना न घेतल्यामुळं हे आजार पसरू शकतात. तर तो हे एक गट आहे. आणि मग या 3 गटातनं बसणारे जे बाकीचे आजार आहेत आपण जे पाहतोय की जे हवेवाटे पसरतात, की तुम्ही शिंकला खोकला तर पसरतात, त्याच्यामध्ये स्वाईन फ्लू आहे, त्याच्यामध्ये कोविड आहे, त्याच्यामध्ये अगदी TB सारखा जो आजार सुद्धा जो आहे तो सुद्धा या वाटे पसरतो, हवेवाटे पसरतो. तर असे वेगवेगळे जे आजार आहेत तर असे साधारणपणे 4 गटामध्ये आपण त्याला ढोबळमानानं नेहमी विभागली आपण करतो. अच्छा, आता तुम्ही पाहत असाल की मोठ्या प्रमाणावर लोक परदेशांमध्ये प्रवास करतात, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि दळणवळण खूप वाढलेलं आहे. बरोबर. तर ह्या प्रवाशांमार्फत किंवा लोकांमार्फत रोगजंतू आपल्या देशात येतात आणि त्यामुळं प्रसार होतो का काही? हे अगदीच खरं आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जगाचं जे एकूण आर्थिक स्थिती आहे त्याच्या अनुषंगानं थॉमस फ्रीडमन म्हटलं होतं की वर्ल्ड इज फ्लॅट, म्हणजे एका अर्थानं पृथ्वी सपाट झालेली आहे, कारण सगळ्याचाच परिणाम सगळीकडे होतो आहे. त्याच अर्थानं साथरोगाबद्दल सुद्धा आहे की तुम्ही कल्पना करा, स्वाईन फ्लू सारखा आजार हा मेक्सिकोत सुरू झाला आणि तो अवघ्या 1.5 महिन्यामध्ये भारतात पोहोचला होता. म्हणजे मेक्सिको कुठं आणि भारत कुठं आहे. तर हे जे आंतरराष्ट्रीय दळणवळण आहे त्याचा खूप मोठा वाटा आहे. किंवा आपण कोविडच्या वेळी पाहिलं की चीनमध्ये तो निर्माण झाला विषाणू, भारत तर जवळ आहे चीनला, परंतु जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत तो पोहोचला अवघ्या 1 महिन्यामध्ये. तो या प्रवाशांमुळे. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या भागातले आजार जे आहेत ते जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाणं हे सहज शक्य आहे. म्हणजे आपण जसं नेहमी म्हणतो की विमान प्रवास फक्त माणूस करत नाही तर ते सूक्ष्मजीव सुद्धा करतात. म्हणजे अनेकदा आपण असं म्हणतो की डास एका विशिष्ट उंचीपर्यंत उंचीच्या पुढे उडू शकत नाही, परंतु 100व्या मजल्यावर माणसाचा डेंग्यू होतो, कारण की लिफ्ट फक्त तुम्ही वापरत नाही, तो डासही वापरतो. त्याच्यामुळं समजा तो 100 मीटरच्या वर उडू शकत नसेल पण लिफ्टनं तो तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळं जी काही वाहनं आहेत दळणवळणाची त्याचा स्वाभाविकपणे जो विनियोग आहे तो मनुष्यासोबत हे कीटकही हे सूक्ष्मजीव देखील करत असतात.
मग या साथरोगाचा आणि प्राण्यांचा सुद्धा संबंध आहे, म्हणजे कुत्र्याच्या चावण्यापासून किंवा उंदरांच्या चावण्यापासून काही आजार पसरतात का? खरं म्हणजे पूर्वी तुकारामांनी जे म्हटलं की वृक्षवल्ली आमास वैरे वनचरे, आणि एकूणच व्यक्ती आणि समष्टी याच्यामधलं अंतर संपावं याच्या अनुषंगानं आपली भारतीय संस्कृती खूप बोलते. आणि आता सर नेमकं आपण जर पाहिलं तर आरोग्याच्या अनुषंगाने जगभरामध्ये जो एक विषय मांडला जातो तो आहे की वन हेल्थ. वन हेल्थ म्हणजे काय, तर माणूस, प्राणी आणि पर्यावरण या 3 घटकांचं आरोग्य हे एकमेकावर अवलंबून आहे, ते परस्परावलंबी आहे. बरोबर. त्याच्यामुळं प्राण्यांच्या आरोग्यावर माणसाचं आरोग्य अवलंबून आहे. खरं म्हणजे अनेकदा आपण हे विसरतो की आपण एक प्राणीच आहोत, आपण मनुष्य प्राणीच आहोत, परंतु आपण ते विसरतो. त्यामुळे आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडं जे काही नवे आजार सध्या होत आहेत त्यातले 70% उद्रेक हे प्राणीजन्य आजारांचे आहेत. अगदी कोविडची सुरुवात कुठं झाली? वुहान शहरातल्या मांस विक्री केंद्रापासून सुरुवात झालेली आहे. तीच गोष्ट स्वाईन फ्लूची वराह पालन केंद्रातून सुरुवात झाली, आणि स्वाईनचा अर्थच डुक्कर असा होतो. त्याच्यामुळं मुळात डुकराचं शरीर जे आहे ते इन्फ्लुएन्झाच्या विषाणू करता एखाद्या मिक्सरसारखं काम करतं, आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रेन तयार होतात, व्हेरियंट तयार होतात, हे आपण पाहतो आहोत. त्याच्यामुळं प्राण्यांचं आरोग्य हे माणसाशी खूप जोडले गेलेलं आहे. त्याच्यामुळं जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्या अवतीभोवती जे प्राणी आहेत त्यांचंही आरोग्य जपणं आणि आपल्या भोवती जे पर्यावरण आहे त्याचंही आरोग्य जपणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. विज्ञानम जनहिताय. डॉक्टर, मला आता सांगा की महाराष्ट्राच्या दृष्टीने कुठले साथरोग महत्त्वाचे आहे, म्हणजे वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना त्या साथीचा सामना करावा लागतो? आता सध्या ज्याला आपण म्हणतो ना की सर्वत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये, शहरामध्ये, छोट्या कसब्यामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा आजार जो कोणता असेल तर तो आहे डेंग्यू. तो संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही शहरात जा, तालुक्यात जा, तुम्हाला डेंग्यू तुम्हाला आढळणार. असं कोणी म्हणणार नाही की नाही डेंग्यू आमच्याकडे नाही बरं का. हा एक भाग. दुसरा भाग जो आहे तो मलेरिया किंवा हिवताप. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि पूर्व भाग आपण नकाशावर जर हात ठेवला तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर हे जे 4 जिल्हे आहेत, आणि इकडं गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर हा जो भाग आहे पूर्वेकडचा, तर या साधारणपणे 6-7 जिल्ह्यांच्या मध्ये आता मुख्यत्वे मलेरिया टिकून आहे. बाकी मधला पूर्ण जो महाराष्ट्राचा पट्टा आहे त्याच्यामध्ये मलेरिया फारसा आढळत नाही. दुसरा जो महत्त्वाचा आजार आपल्याकडे आहे तो मुख्यत्वे ज्याला आपली किनारपट्टी आपण म्हणू, आपल्याला साधारणपणे जवळपास 780च्या आसपास किनारपट्टी जी आहे, तर ते सगळे किनारपट्टीचे जे आपले जिल्हे आणि शहरं आहेत जिथं भातशेती होते मुख्यत्वे, तिथला जो मुख्य आजार आहे तो आहे लेप्टोस्पायरोसिस. तो मगाशी बोलला. तर तो एक महत्त्वाचा आजार आपल्याकडे आहे. आणि मग त्याच्याशिवाय स्क्रब टायपस काही भागांच्या मध्ये आहे. हत्ती रोग, जसं मी म्हटलं की आपल्या राज्यातले किमान एक 10-11 जिल्हे आहेत की ज्या भागामध्ये फायलेरिया किंवा हत्ती रोग आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये ठाणे, पालघर पासून ते लातूर किंवा चंद्रपूर, गडचिरोली सारखे, त्याच्यामध्ये पाय असा मोठा जाड होतो, त्याच्यामध्ये पायाला सूज येते, तर काही वेळा पुरुषांच्या मध्ये अंडकोशाला सूज येते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर तो एक आजार आपल्याला काही भागामध्ये आढळतो, आणि स्क्रब टायपस काही भागामध्ये आढळतो. पण आता आपल्याकडे तर देवी आणखीन पोलिओचं तर जवळपास उच्चाटन झालेलं आहे. आपल्याकडं देवी आणि मी तेच म्हटलं की लसीकरणामुळं जे आपण विजय मिळवले, खरं म्हणजे एक काळ असा होता की 60च्या दशकामध्ये अनेकांना असं वाटत होतं, अगदी नोबेल विजेत्या सायंटिस्टना सुद्धा, की साथरोगाचा अध्याय जो आहे तो आता संपलेला आहे. म्हणजे साथरोग आता संपले, कारण आता आपल्या हातात अँटीबायोटिक्स आली किंवा आता आपल्या हातामध्ये लसी आल्या, परंतु तसं झालं नाही. याचं कारण असं की तुमच्या माझ्यापेक्षा हे जे सूक्ष्मजीव आहेत ते जगण्याच्या शर्यतीमध्ये खूप सिनियर आहेत. ते काही लाख वर्ष आपल्या आधी निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांची जी विजिगीषू वृत्ती आहे, किलिंग इन्स्टिंक्ट, तो खूप मोठा आहे. त्यामुळे ते काही करून तगून कसं राहायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे, आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा डोकं वर करत राहतात. परंतु आज जर बघितलं आपण तर देवी आणि पोलिओ हे जे दोन्ही आजार आपण, म्हणजे देवी तर 1978ला संपला, आणि पोलिओची मागच्या 14 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये एकही केस नाही. याचं कारण लसीकरण. हे लसीकरणाने मिळवलेला विजय आहे. त्यामुळं लसीकरणाचा याच्यामध्ये खूप मोठा भाग या 2 रोगांच्या निर्मूलनामध्ये आहे. नाही, आता लसीकरण आहे, अँटीबायोटिक्स देखील खूप निघालेली आहे,
तरी पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या साथरोगाच्या लाट येतात तर तेव्हा माणसाच्या समाजामध्ये मोठी भीती पसरते. त्याचं कारण काय मग? जर औषधं आहेत अगदी तर बरोबर. मग घाबरायचं काय कारण आहे? मुळामध्ये जसं आपण आता पाहिलं की अनेकदा नवीन आजार जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावर नेमकं कोणतं औषध गुणकारी असणार आहे, लागू पडेल. हां, याची आपल्याला जसं कोविड जेव्हा आला तेव्हा कोणतं औषध त्याच्याकरता असेल हे आपल्याला माहीत नाही. हा त्यातला एक भाग. बराचसा काळ हा संशोधनातच गेला. बरोबर. त्याच्यामध्ये विषाणू आणि जीवाणू हे दोन प्रकार पुन्हा आहेत की ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. ते मुख्यत्वे जीवाणूंवर काम करतात आणि विषाणूंना करता अँटीव्हायरल औषधं लागतात, जे विषाणूविरोधी औषधं लागतात, ती वेगळी असतात. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की मागील काही काळामध्ये ही जी अँटीबायोटिक्स आहेत किंवा आपण त्याला खरं म्हणजे अँटीमायक्रोबियल म्हणूयात, तर यांचा अत्यंत बेजबाबदार वापर जो होतो आहे त्यातून काय झालं आहे की हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यामध्ये या औषधांच्या विरुद्ध एक प्रकारचा प्रतिरोध तयार झालेला आहे, रेजिस्टन्स ज्याला म्हणतो आपण. म्हणजे त्यांनी त्याची पोती ओळखली आणि त्यांना ते आता दाद देत नाहीत आणि त्याच्यामुळं कुठल्याही अँटीबायोटिक्सला दाद न देणारे जीवाणू, ज्याला आपण म्हणतो सुपरबग, की जे कुणाचंच ऐकत नाही आहेत, ते आत्ता आजवर आपण फक्त विज्ञान कथेमध्ये ऐकलं होतं, ते आता प्रत्यक्षात आहेत. आपण बघतोय, आपल्याला कळतं की या व्यक्तीमध्ये हा जीवाणू आहे, परंतु तुमच्या हातामध्ये असलेलं एकही अँटीबायोटिक्स त्याच्याविरुद्ध काम करत नाही. तुमचा नाईलाज होतो आणि तुमच्या समोर तो पेशंट जातो कारण तो कशाला दाद देत नाही. आपल्याकडे जसं आपण पाहिलं आत्ता की या सगळ्या साथरोगांच्यामध्ये TB हा सुद्धा एक महत्त्वाचा आजार आहे. फक्त TBची जी साथ असते ती फार ॲक्यूट म्हणजे आपण म्हणतो अल्पकाळात नसते, कारण हा त्याचा जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे, आपण ज्याला नेहमी अधिशयन कालावधी सुद्धा वापरतो, की एखादा सूक्ष्मजीव तुमच्या शरीरामध्ये शिरणं आणि तुम्हाला लक्षणं सुरुवात होणं, यातला जो काळ आहे याला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. तो अनेकदा कोविडसारख्या आजारांचा अगदी 3 ते 7 दिवस इतका कमी असतो, परंतु TB सारख्या आजाराचा तो मोठा असतो. पण TB आज जगातले जवळपास पाव रुग्ण म्हणजे 25% रुग्ण हे भारतामध्ये आहेत. आणि आपल्याकडं भीती आपली ही आहे की कुठल्याही औषधाला दाद न देणारा TB आपल्याकडे जवळपास 4 ते 5% आहे. पण आपल्याकडे जर एकूण 28 लाख रुग्ण असतील तर त्यातले 4 ते 5% हे आकडा खूप मोठा होतो. आणि ते जर कुठल्या औषधाला दाद देणार नसतील आणि जर हा TB पसरू लागला समाजामध्ये तर तो अतिघातक आहे. त्याच्यामुळं आपल्याला अँटीबायोटिक्स खूप जपून वापरली पाहिजेत. जेव्हा डॉक्टर देतील तेव्हाच ती घेतली पाहिजेत. ज्या डोसमध्ये सांगितले त्या डोसमध्येच ती घेतली पाहिजेत. अनेकदा काय होतं की मला सांगितलं 7 दिवस घे म्हणून, पण 2 दिवसानं किंवा 3 दिवसांनी मला बरं वाटायला लागलं, तर मी म्हणतो आता बस झालं, मला तर आता बरं वाटतं. तो कोर्स पूर्ण केला पाहिजे. कोर्स आपण पूर्ण करत नाही. नंतर मग तेच औषध जे आहेत ते त्याला ते जीवाणू जे ते होतात, रेजिस्टंट होतात. किंवा माझ्याकडे काही गोळ्या शिल्लक पडलेल्या आहेत, मी तेव्हा वापरल्या आणि तुम्हाला तो आजार झाला, अरे मला चांगला फरक पडला होता, उरलेल्या गोळ्या तू खा. आणि आपण मुळामध्ये अँटीबायोटिक्स कोणतं औषध आहे हे कळण्याकरता सरकारनं त्याकरता फार सोपा उपाय केलेला आहे की त्याचं जे काही ब्लिस्टर पॅक असतो त्याच्या पाठीमागे एक लाल रेग ओढली असते, जाड लाल रेग असते. त्यामुळे ज्या पाकिटाच्या पाठीमागे अशी लाल रेग आहे याचा अर्थ असा की हे औषध अँटीबायोटिक आहे. त्यामुळं वैद्यकीय सल्ल्याशिवाय ते मी घेतलं नाही पाहिजे आणि दुसऱ्या कोणाला दिलं पण नाही पाहिजे. त्यामुळं ही फार गरजेची गोष्ट आहे. अनेकदा आपण काय करतो की प्राण्यांच्यामध्ये सुद्धा त्यांची निरोगी वाढ होण्याकरता अल्प प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स वापरतो, जसं कोंबड्या बकऱ्या याच्यामध्ये, त्यातूनही हा रेजिस्टन्स वाढत जातो. तर अशा अनेक गोष्टी ज्याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. विज्ञानम जनहिताय. कोरोनाच्या काळामध्ये औषधं खूप महाग झाली होती, तर खरं म्हणजे परदेशाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये स्वस्त औषधं आहेत आणि भारत हा फार्मसीज आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. तर या संदर्भामध्ये आणखीन काय प्रगती होते आपली, किंवा लस संशोधनामध्ये काय प्रगती होते? लसीकरणाच्या अनुषंगानं आपल्याकडं नियमित लसीकरणाचा एक मोठा कार्यक्रम आपण राबवतो आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 10 ते 11 वेगवेगळ्या आजाराच्या अनुषंगानं लहान मुलांना लसीकरण करतो की जेणेकरून त्यांचं जे काही संपूर्ण आयुष्य आहे ते निरोगी राहील. तर याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की TB पासून हेपॅटायटिस B असेल किंवा तुमचा घटसर्प असेल, गोवर असेल, या सगळ्या पोलिओ असेल, या सगळ्या आजारांच्या करता ते तुमच्या परत रुबेला, आता रोटा व्हायरसमुळे होणारा डायरिया त्याच्याकरता लस आपण दिलेली आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या आजारांच्या करता लसीकरण आपण बाळांचं करतो. म्हणजे साधारणपणे पहिली 2 वर्षांनंतर पुन्हा 5 वर्षापर्यंत असं ते आपण 2 टप्प्यामध्ये लसीकरण ते करतो.
तर हे लसीकरण जे आहे त्याच्यामुळं मुळामध्ये एका अर्थानं आपण त्या बाळांच्या पुढच्या निरोगी जीवनाची पायाभरणी करतो. बरोबर. त्याच्यामुळे ते आपल्याकडे सुरूच आहे. आणि त्याच्याशिवाय आपण जर पाहिलं, जसं डेंग्यू आपल्याकरता एक महत्त्वाचा आजार आहे, तर डेंग्यूच्या अनुषंगानं लसीकरणाच्या अनुषंगानं काम सुरू आहे. डेंग्यूची नवीन लस शोधण्याचं काम सुरू आहे. मलेरियाच्या करता नवीन लसीकरणाचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या देखील ते काम करत आहेत. आता एकूणच या सगळ्या प्रकारामध्ये माणूस प्रतिकारशक्ती आपली कशी वाढवू शकतो? म्हणजे त्याच्या जीवनशैलीमध्ये काही फरक करायला पाहिजे का? आहार म्हणा, व्यायाम, इतर आणखीन काही गोष्टी. मला वाटतं की ही ती जी गोष्ट आहे की जी पूर्वापार चालत आलेली आहे, हो, की तुमची प्रकृती चांगली ठेवायची, म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर स्वाभाविकपणे आहार विहार हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही चौरस आहार घेणं, तुम्ही तुमच्या नेहमीच्या दैनंदिन उपक्रमामध्ये जगण्यामध्ये शारीरिक कष्ट करणं, व्यायामाचा त्यात सहभाग करणं, तुमचा मानसिक आणि शारीरिक ताण कमी करणं, या गोष्टी महत्त्वाच्या. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी पाहणं, विशेषतः आजकाल तर मोबाईल आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मंडळी 3-3 वाजेपर्यंत जागी राहतात आणि त्या सगळ्यामध्ये तुम्हाला पुरेशी शारीरिक विश्रांती मिळत नाही आणि मग त्या सगळ्याचा ताण तुम्ही घेत राहता. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी करणं आणि व्यायाम आणि योग्य आहार हे जर असेल तर स्वाभाविकपणे त्या व्यक्तीची जी प्रतिकारशक्ती आहे ती चांगली राहते. अशा प्रकारच्या जेव्हा रोगांच्या साथ येते किंवा लाट येते तर लोकसहभागातून यावर आपण कितपत यश मिळू शकतो? मुळामध्ये बऱ्याचशा साथरोगांच्यामध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये आपण जसं मगाशी वर्गीकरण केलं वेगवेगळ्या आजारांचं, त्या प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं की एक आहे की जलजन्य आजार आहेत. आता पाणी शुद्धीकरण, तर आपल्याकडं पाणी शुद्धीकरणाची एक चांगली यंत्रणा शहरामध्येही आणि ग्रामीण भागातही उपलब्ध आहे. आपण अगदी दरवर्षी मान्सूनच्या आधी आणि मान्सूनच्या नंतर आपल्या सगळ्या पाणी स्रोतांचं सर्वेक्षण करतो आणि ज्या गावामधलं पाणी जोखमीचं आहे त्याला लाल कार्ड देणं, ज्याचं मध्यम जोखीम आहे त्याला पिवळं कार्ड देणं, ज्याचं चांगलं पाणी आहे त्याला हिरवं कार्ड देणं, हे सगळं आपण त्या गावनिहाय वाटत असतो. म्हणजे आपल्याकडे 40,000 गावं आहेत राज्यामध्ये, हे आपण सगळं करतो. तर नागरिक म्हणून मला पाहिलं पाहिजे की माझ्या गावाला कोणतं कार्ड मिळालेलं आहे, किंवा ज्या विहिरीतून पाणी येतं त्या विहिरीभोवती लोक कपडे धुत आहेत किंवा जनावरांना पाचतात, असं काही होतंय का? त्याच्यावर झाडं वाकली आहेत आणि त्याच्यावर सगळं काहीतरी झाडांचा पाला पाचोळा पडून ते त्यात कुजतंय, असं होतंय का? हे सगळं पाहणं. त्यामुळं ते रहमन पाणी राखी आहे, बिन पाणी सब सुख असं जे वाक्य आहे ते पाण्याशिवाय सगळं सुकून जाणार आहे. त्यामुळे आपल्या पाण्याची काळजी ही आपण घेतली पाहिजे आणि मग ती शहरातही त्याच पद्धतीने घेतली पाहिजे. कुठं लिकेज आहे का पाणी, आणि आता अनायसे पाणी तपासायचे जे काही प्रयोगशाळा आहेत त्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये तुम्हाला मोफत पाणी तपासून मिळतं. ते तपासून घेणं पाणी, आणि जर दूषित असेल तर तुम्ही तुमच्या भागातल्या नगरसेवकांना त्या यंत्रणेला कल्पना देणं हे सुद्धा आपलं काम आहे. हा एक भाग झाला. दुसरीकडे डासोत्पत्ती, दुसरे जे आजार आहेत ते कीटकजन्य आजार आहेत. तर तुमच्या याच्यामध्ये कीटकजन्य आजार काय होतं की आता अनेकदा आपण डिस्पोजेबल गोष्टी वापरतो, पाण्याच्या बाटल्या असतील किंवा चहाचे मग असतील, आणि मग ते कुठे आपण फेकून देतो, नारळाच्या करवंट्या, जे म्हणून या पद्धतीचे ज्याच्यामध्ये खोलगटपणा आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी, कुठलंही पाणी साचतं, त्याच्यामध्ये डासोत्पत्ती होत राहते. तर अशा गोष्टी इकडे साचू नयेत, हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. पण दुसरी गोष्ट यातली गंमत अशी आहे, अनेकदा आपण काय करतो की आपण आपलं घर चांगलं ठेवतो, आपल्या घरात थोडंसं अवतीभोवतीचा पण परिसर चांगला ठेवतो, परंतु महत्त्वाची गोष्ट डेंग्यू ज्याच्यामुळं होतो तो एडिस इजिप्ती हा जो डास आहे तो फक्त दिवसाचा होतो, तो रात्रीचा होत नाही. अच्छा. आणि दिवसा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असता, जिथं तुम्ही काम करता तिथं असतं, त्याच्यावर केवळ तुमचं घर नीट असून चालणार नाही, सगळा परिसर स्वच्छ पाहिजे. जिथं तुम्ही काम करता त्याच्या अवतीभोवतीचा सुद्धा परिसर चांगला असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला तिथं तो प्रसाद मिळणार आहे. त्याच्यामुळं ही सगळी काळजी घेणं जे आहे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे लोकसहभागाशिवाय हे होऊच शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की यातल्या कुठल्याही आजाराकरता आपल्याकडं खात्रीशीर औषध नाही आहे. त्याच्यामुळे प्रतिबंध हाच उपचार असं जे म्हणतो आपण, त्या अंगानं आपल्याला जावं लागेल. तर मंडळी, करोना असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे साथरोग जेव्हा येतात तेव्हा त्याचा प्रतिकार करायचा असेल तर साक्षरता आणि लोकसहभाग या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यामुळं आता आवटे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे योग्य आहार, व्यायाम आणि सार्वजनिक स्वच्छता ही याची त्रिसूत्री आहे आणि याचा वापर करून आपण नक्कीच ह्या संपूर्ण साथरोगाचा सामना करू शकू. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना साथरोगाविषयी अतिशय सोप्या भाषेमध्ये खूप छान माहिती दिलीत.
याबद्दल मी विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम